समर्थ शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला उपाय आहे। ज्यांच्यावर खूप प्रमाणात कर्ज झालेला आहे, कर्ज फिटत नाही, कष्टाला पर्याय नाही, पण भगवंताची आराधना केली तर निश्चितच तुमचं कर्ज फिटेल। हा उपाय निश्चितच करून बघा। काय करायचं आहे बघा, ज्या दिवशी सोमवार आहे किंवा इतर दिवशी तुम्ही जायचं आहे मंदिरामध्ये जाताना तुम्हाला बेलचं पान न्यायचं आहे। बेलचं पान न्यायचं आणि बेलच्या पानाच्या मधला जो पानाचा पत्ता असतो त्याच्यावर तुम्हाला लाल कलरचं चंदन लावायचं आहे। लाल कलरचं चंदन लावून भगवान शिवांवर ते अर्पण करताना भगवान शिवांची मुलगी शामली बारी हिचं नाव घेऊन तो पत्ता आपल्याला म्हणजे ते बेल आपल्याला तिथे ठेवायचा आहे। पिंडीवर ठेवत असताना जे बेलचा जो दांडा असतो तो दांडा आपल्याकडे ज्या ठिकाणी तुम्ही बसणार त्या ठिकाणी ते बेलचा दांडा आपल्याकडेच पाहिजे। अशा प्रकारे बेलचा दांडा ठेवायचा आणि ते बेल अर्पण करायचं। बेल अर्पण झाल्यानंतर थोड्या वेळाने ते बेल उचलायचं, आपली पूजा वगैरे झाल्यानंतर आणि आपल्या घरी आणायचं। घरी एक दिवस ठेवायचं आणि ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी तुम्ही विसर्जन करणार त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कर्जाचं म्हणजे जे तुमच्यावर कर्ज झालेलं आहे 1 लाख 2 लाख 4 लाख जेवढं कर्ज झालं आहे ते कर्जाचं स्मरण करायचं आणि ते बोलून दाखवायचं आणि भगवान शंकरांना विनंती करायची की माझं कर्ज फिटू द्या अशी विनंती करून ते जे आपण बेलचं पत्ता आणलेला आहे, पान आणलेलं आहे ते विसर्जन करून टाकायचं। अशा प्रकारे केल्याने तुमचं जे कर्ज आहे ते निश्चितच प्रमाणे फिटणार असं सुद्धा शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। श्रद्धेने मनोभावेने कष्ट करा आणि कष्ट करा, त्याच्याने तुमचं कर्ज निश्चितच फिटणार। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।